राजन विचारे नावाच्या एका दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे आमदार झाले, खासदार झाले। जर राजन विचारेंची हिम्मत असेल तर राजन विचारेंनी महापालिकेची निवडणूक लढावी आणि त्यांनी जिंकून दाखवावी, तर मी असं समजेल की तो सर्वसामान्य कार्यकर्त्यातून निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे। परंतु उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करायचे आणि त्या आरोपांमुळे कोणी पाय धुवून प्यायचे, कोणी पाय धुवून पाणी पिण्याची वगैरे भाषा करत असेल तर ते चुकीचं आहे। संजय राऊत साहेबांनी निदान प्रताप सरनाईक कोण आहे हे तरी ओळखलं बऱ्याच वर्षानंतर। अहो, त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर संजय राऊतांना शेंदूर फासला नसता तर संजय राऊत खासदार झाले असते का? होय, मी अभिमानानं सांगतो, प्रताप सरनाईकांसारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी शेंदूर फसला म्हणून प्रताप सरनाईक ह्या राज्याचा आमदार झाला। आज या राज्याचा मंत्री होत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंत्री केलं। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या पोराला किंवा स्वतःच्या नातेवाईकांना मंत्री केलं नाही। मागच्या सरकारच्या काळामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही, पण उद्धव साहेबांनी स्वतःच्या पोराला मंत्री केलं, पण जो सिनियर आमदार म्हणून निवडून गेल्या 3-3 टर्म आला होता त्या प्रताप सरनाईकला मात्र मंत्री केलं नाही। याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबांकडे काहीतरी कर्तृत्व असेल। त्यांनी स्वतःच्या घरातल्या लोकांना मंत्री करण्यापेक्षा एका सर्वसामान्य आपल्या शहरातल्या आमदाराला जर मंत्री केलं तर तुमच्या पोटात दुखायची काय गरज आहे? आणि आहे तुमचं कर्तृत्व, महापालिकेची निवडणूक लढून दाखवा। तो तुम्ही म्हणतात ना लोकसभा आणि विधानसभा आम्ही आमच्या कर्तृत्वावर जिंकलो, करा ना, समोर या महापालिकेच्या निवडणुकीला आणि लढून दाखवा आणि जिंकून दाखवा, तर आम्ही समजू की नाही खऱ्या अर्थाने तुम्ही कार्यकर्ता आहात।